मित्रांनो नमस्कार. हे बघा, बंदिस्त शेळीपालन मेंढीपालनमध्ये काम करत असताना काही ठराविक गोष्टी माहिती असणं म्हणजे बेसिक गोष्टी तरी माहिती असणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. बेसिक गोष्टीमध्ये मी सांगेल की चारा उत्पादन, कोणता चारा द्यायचा, कसा किती द्यायचा. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते सांगतो की त्यांच्या पोटामध्ये किंवा इव्हन सगळ्या जिवंत प्राण्याच्या पोटामध्ये हजारो करोडो सूक्ष्मजीव हे नित्यांत काम करत असतात. तसंच आपल्याही मेंढीच्या पोटामध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात, काही खराब बॅक्टेरिया असतात. अन्नाचं विघटन करणे, विटॅमिन मिळवून देणे, ऊर्जा मिळवून देणे, हे सगळं काम हे सूक्ष्मद्वारे त्यांच्या रुमेनमध्ये होत असतं. आज त्यासंबंधीचा माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो. कमी खर्चामध्ये त्या सूक्ष्मजीवांची वाढ, आपण प्रोबायोटिकची वाढ कशी करू शकतो, कशाप्रकारे बनवलं पाहिजे, कशाप्रकारे दिलं पाहिजे, ह्याची सविस्तर माहिती मिळणार आहे. EM सोल्युशन आहे सूक्ष्मजीवांची वाढ करण्यासाठी. तर ही 1 लिटरपासून आपण 20 लिटर बनवतो आहे आपण, तेही केलेलंच आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या आधी जी बेसिक गोष्ट आहे ती नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, की चला मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो की नेमकं आपल्या मेंढीच्या पोटामध्ये चांगले जीवजंतू जर चांगले सूक्ष्मजीव जर जास्त असतील तर त्याचा परिणाम काय होतो, आणि खराब सूक्ष्मजीव जर पोटामध्ये जास्त असतील तर त्याचा परिणाम काय होतो. बघा, ह्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्म गोष्टी आहेत आणि ह्या बेसिक गोष्टी प्रत्येक मेंढीपालकाला 100% माहिती पाहिजे. चला आपण बघूया कार्य कसं असतं सूक्ष्मजीवांचं. मित्रांनो, मेंढीच्या कोटीपोटातील सूक्ष्मजीवांचा जर तुलनात्मक अभ्यास आपण केला तर बघा, तुम्हाला राईट साईडला जी ही मेंढी दिसते त्याच्या पोटामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया वाढलेले आहेत. त्यामध्ये काही प्रोटोझोआ आहेत, लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे हे बॅक्टेरिया आहेत. त्याचा परिणामी अ, गवत आणि सुका चारा सहज पचला जातो परिणामामध्ये. तसंच अधिक ऊर्जा आणि प्रथिने मिळतात. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि कमी खर्चामध्ये वजन वाढ चांगली मिळते. जर आपण तुलनात्मक अभ्यास केला, लेफ्ट साईडला जर बघचाल की जिच्या पोटामध्ये खराब बॅक्टेरिया आहे, जसं इकोलाय आहे, ह्याच्यासारखे जर बॅक्टेरिया जास्त प्रमाणात जर असतील तर त्यांचं पचन वारंवार बिघडतं, अन्न वाया जातं, ऊर्जा मिळत नाही, हगवण आणि श्वसनाचे आजार होतात, परिणामी वजन कमी मिळतं. म्हणजे ह्या इमेजनुसार आपल्याला मेंढीच्या पोटामध्ये जास्तीत जास्त चांगले बॅक्टेरिया असतील तर त्याचे फायदे जास्त आहेत. आता हे कार्य कार्य कसं करतं म्हणण्यापेक्षा त्याचे फायदे काय काय आहेत, त्यातला पहिला आहे की पशुअमृतमुळे प्रथिनांची कार्यक्षमता वाढते, म्हणजे प्रथिने शोषून घेण्याची क्षमता वाढते. तसंच अमोनिया वायू कमी होतो. अमोनियामुळे तुमचा गोठा फ्रेश, दुर्गंधीमुक्त राहतो आणि त्या वायूमुळेच आपल्याला बऱ्याचशा वेळा निमोनियासारखे फुफ्फुसाचे आजार हे होत असतात. तर ते सुद्धा टाळता येतात. कमी पण चांगलं होतं. ह्या सूक्ष्मजीवांचा मेन आणि मूळ जर काय सर्वात मोठा फायदा असेल तर ते आहे त्यांच्या आतड्याचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती. त्याच्यामध्ये बघा, हे जे आतड्याचा आतला भाग, त्याचा जो ही आतला अस्तर असतो त्याला असे काटेदार, ज्यातून की अन्नघटक शोषले जाणार आहेत, ते शोषलेले अन्नघटक पुन्हा रक्तामध्ये मिसळून रक्तामध्ये शोषले जाणार आणि शरीरात इतरत्र भागामध्ये ते पसरले जाणार. त्यामुळे ह्या सूक्ष्मजीवांच्या कार्यामध्ये आतड्याचे अस्तर मजबूत करणे, म्हणजे हे काटेदार जे दिसतंय तुम्हाला आपल्याला साईडने, ते त्याला बळकटी देतात. त्या परिणामी अन्नाचे कण जास्त शोषले जातात. शोषलेले अन्नकण हे रक्तवाहिन्यामध्ये जातात आणि इतर शरीरामध्ये मिळाले जातात. आतड्याचे आरोग्य सुधारल्यामुळे मेंढीची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आपला आजारावरचा उपचारावरचा खर्च कमी होतो. दुसरा फायदा आहे बघा अजून, की मेंढीचे आरोग्य, पोटातील आम्लता आणि पशुअंग. बऱ्याच वेळा आपण जो खुराक देतो त्यामुळे, म्हणजे दाणेदार जर खुराक वापरत असेल, मका, गहू, ज्वारी, तर बऱ्याचशा वेळा तिच्या पोटातील पीएचचं संतुलन बिघडलं जातं. तर ते सूक्ष्मजीव हे त्या अन्नाचं विघटन चांगल्या प्रकारे करत असल्यामुळे आपल्या मेंढीच्या पोटातील पीएच ठीक राहण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार जर आपली मेंढी फुगत असेल, पोटाचे त्रास होत असतील, खाल्ल्याला पचत नसेल, तर अशामध्ये ही पशुअमृत अमृतासारखं काम करतं. आता एक्झॅक्टली हे सूक्ष्मजीव कार्य कसं करतात ह्याचा एक बेसिक गोष्ट बघूया, जास्त तांत्रिकमध्ये न जाता. की जी ही कुठलाही हार्ड फायबर असणारा चारा, जसं एकदलवर्गीय आहे, सुका चारा आहे, ह्याच्यात जी फायबर बॉन्डिंग असते ही अतिशय कडक असतं. आणि नेमकं हे बॅक्टेरिया ते फायबर बॉन्डिंग तोडले जातं त्यांच्याकडून ते, आणि ते शोषणक्षम बनवलं जातं. म्हणजे बऱ्याचशा वेळा जर तुम्ही सुका चारा आपल्याकडे असेल तर सगळा सुका चारा पचनीयता नसते, पोट फुगेल, खाल्ल्याला दिसेल, पण शेळीच्या किंवा आपल्या मेंढीच्या तब्येतीवर त्याचा खास परिणाम दिसत नाही. त्याला मेन रिझन हे असतं की सुक्या चाऱ्याचं जे फायबर बॉन्डिंग आहे ते अतिशय हार्ड असतं. ते तोडायचं काम नेमकं हे लिग्निन नावाचे बॅक्टेरिया करत असतात. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होणार आहे, पोषक घटक तयार होणार आहेत, हे बॉन्डिंग तोडल्याच्या नंतर ते आपल्या मेंढीला सहज पोषण तत्वे मिळतात. बघा आता जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की मेंढीच्या पोटामध्ये सगळे चांगलेच बॅक्टेरिया कधीही नसणार. काही ठराविक चांगले असतात, ठराविक खराबही बॅक्टेरिया असतात. ज्यावेळेस ह्या खराब बॅक्टेरियांचा काउंट मेंढीच्या पोटामध्ये वाढला तर पहिला त्याचं लक्षण असतं ते म्हणजे जुलाब. बऱ्याचशा वेळा
बऱ्याचशा वेळा चांगल्या मॅनेजमेंटमध्ये सुद्धा चांगला चारा, गुणवत्तेत चारा असला तरी वेट गेन मिळत नाही. ज्यावेळेस आपण हे पशुअमृत चालू करू त्यावेळेस आहे ना, त्यांच्या पोटामध्ये हा चांगल्या बॅक्टेरियाचा काउंट वाढतो. परिणामी तो चांगला बॅक्टेरिया एक तर तो खराब बॅक्टेरियाला किल करेल किंवा शरीरातून बाहेर काढून टाकायचं काम करेल. ह्या दोन्हीतलं कुठली तरी एक गोष्ट करतो. त्यामुळे समूळ नायनाट खराब बॅक्टेरियाचा कधीच होऊ शकत नाही. पण हा काउंट ज्याचा जास्त आहे त्याचं सरकार असणार थोडक्यात. त्यामुळे आपल्या मेंढीच्या पोटामध्ये नेहमी चांगल्या बॅक्टेरियाचा काउंट जास्त असणे फायदेशीर राहते आणि नेमकं तेच काम हे पशुअमृत करतात. मेपल सोल्युशन म्हणजे पशुअमृत जर वापरले तर हे जवळजवळ 5 प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात. त्यातला पहिला आहे की उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि वाईट जीवाणू जे सूक्ष्मजीव आहेत त्यांची संख्या कमी होते किंवा ते शरीरातून बाहेर काढून टाकले जातात. दुसरा आहे चाऱ्याचे पचन चांगले होते, कडक चारा पचवणे सुलभ करतं. तिसरा आहे पीएच संतुलित ठेवतं, म्हणजे ऍसिडिटी संतुलित ठेवायचं काम करतं. आतड्यांची शक्ती वाढवतं. चौथा आहे ज्याला आपण गट हेल्थ म्हणतो. त्याच्यामुळे आतड्यांच्या भिंतींना बळकटी येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि पाचवं आहे अमोनिया गॅस जो असतो वायू तो नियंत्रित ठेवतो. त्यामुळं दुर्गंधी कमी होते आणि हानिकारक अमोनिया जर कमी झाला तर फुफ्फुसाचे आजार पण कमी होतात. मित्रांनो, आता जे औषधं सांगत होतो ते बघा, हे औषध मेपल सोल्युशन पशुअमृत म्हणून आहे. आता हे 1 लिटरचं औषध येते, त्याच्यापासून आपण 20 लिटर औषध बनवणार आहे. कसं ते बघूया. तत्पूर्वी काय काय लागतं आपल्याला. का स्वच्छ 18 लिटर पाणी असले घेतले आपण. झाकण असलेली बादली घेतली आणि बादली पण अशी निवडली की जे कॅल्शियम टॉनिक होतं त्याचीच बादली निवडली. स्वच्छ धुवून स्वच्छ क्लीन मधलं पाणी घेतलं आहे. तसंच 1 किलो गूळ घेतला आहे. प्रोसेस लक्षात ठेवा. 1 किलो गूळ बारीक करून घेतला आहे, तो आपण आता ह्याच्यात ॲड करणार आहे. बादली कुठल्याही केमिकलची कुठल्याही औषधाची वापरणार असाल तर ती पहिल्यांदा सांगेल की एकदम स्वच्छ क्लीन करून घ्या. तर ही 1 लिटरपासून आपल्याला 20 लिटर बनवायचं आहे. 7 दिवसाची प्रोसेस आहे. लक्षात घ्या, हे लाईव्ह बॅक्टेरिया असतो, जिवंत बॅक्टेरिया. त्यामुळे थंड आणि स्वच्छ पाणी, केमिकल विरहित शक्यतो आपण जो पितो ते पाणी असावं. आरो असेल, फिल्टर असेल तर अतिशय उत्कृष्ट. अजून क्लोरीन कमी असलेलं पाणी चांगलं. आपल्याला ह्या बॅक्टेरियाचा काउंट वाढवायचा आहे. त्यासाठी लक्षात आलं, मेपल अजूनही त्याच्यावरती सविस्तर डिटेल देणार आहे. हे 1 लिटरचं सोल्युशन हो का. 18 लिटर पाणी घेतलं, 1 किलो गूळ टाकला आणि हे 1 लिटरचं सोल्युशन हे झाकण असलेल्या बादलीमध्ये घेतो आहे. आता ही गूळ व्यवस्थित विघरला की त्याच्यामध्ये हे सोल्युशन टाकणार आणि 7 दिवस झाकण लावून सावलीच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवणार. प्रयत्न हा करा 1-2 दिवसातून त्याच्यात जो गॅस वरती तयार होणार आहे तर तो रिलीज करता आला पाहिजे. म्हणजे दिवसातून एकदा किंवा 2 दिवसातून एकदा ह्याचं झाकण काढून तो गॅस तेवढा रिलीज करा. 7 दिवसापर्यंत आता मी ही जी आमची स्टोर रूम आहे त्याच्यामध्ये पाठीमागं ठेवून देणार आहे सावलीच्या ठिकाणी. डायरेक्ट उन्हामध्ये हे सोल्युशन बनवू शकत नाही. मित्रांनो, गूळ व्यवस्थित प्रकारे जर विरघळला त्याच्यानंतर ही अख्खं पूर्ण येणारं सोल्युशन हे पूर्ण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. तत्पूर्वी काही गोष्टी सांगतो ज्या माय अनुभवल्या. मित्रांनो, ह्याचा स्मेल आहे हा जवळपास आपला थोडासा आंबट आणि जास्त गोड येतो. ह्याच्यापेक्षा जर आंबट गोडपेक्षा जर वेगळा वास असेल तर कदाचित ते सोल्युशन खराब झालेलं असेल. लाईव्ह बॅक्टेरिया असतो हा. सिमिलर असा प्रकारचा बॅक्टेरिया आहे की जो आपल्या मुरघासामध्ये असतो किंवा आंबवनामध्ये जो असतो किंवा दह्यामध्ये असतो, त्या प्रकारचा बॅक्टेरिया आहे. त्याचा काउंट आपल्याला वाढवायचा आहे. इतर कुठल्याही हे जशी त्याचं हे झालं नाही पाहिजे. पाणी थंड आणि गरम पाण्यात वगैरे हा प्रयोग करू नका. क्लीन पाणी असावं. जे कोणतं तुम्ही बकेट वापरणार आहे तेही शक्यतो इतर कुठल्या औषधाचं किंवा रंगाचे बऱ्याचशा वेळा असे बकेट येतात ते वापरतो आपण, तर ते एकदम स्वच्छ गरम पाण्याने धुवून सुकवून त्याच्यानंतर ती प्रोसेस करा. कारण इतर कुठल्या ह्याच्यात जर हा बॅक्टेरिया गेला तर तो डेथ होऊ शकतो आणि आपलं औषध बनू शकत नाही. त्यामुळं तेवढी काळजी घ्या. हा लाईव्ह बॅक्टेरिया आहे. कंपनीच्या माहितीप्रमाणेही ज्यावेळेस हे औषध बनेल त्यावेळेसही आपल्याला आंबट आणि गोड असाच वास आला पाहिजे. इतर कसल्याही वेगळ्या प्रकारचा वास आला नाही पाहिजे. एकदा एकत्रित करून घेऊ सगळं व्यवस्थित. आता त्या बॅक्टेरियाचं खाद्य आपण दिलं त्याला, जे की गूळ, ऊर्जा, आणि 7 दिवसापर्यंत आपण त्याचा काउंट वाढवून देणार आहे. दुसरी गोष्ट आहे की बऱ्याच वेळा वाटेल आपल्याला की आता हे प्रकारचं हे झालं की ह्याच्यानंतर आपण पुन्हा वाढवू शकतो काही. सावलीच्या ठिकाणी ठेवणार आहे. 1-2 दिवसातून आता फक्त त्याचे आपण त्यातला गॅस काढायचा हे करणार आहे. बाकी हे सोल्युशन 7 दिवसापर्यंत कसल्याही प्रकारचं हलवणार नाही.
दुसरी गोष्ट की आता ही एकदा बनवलं आपण तर ह्यातलंच थोडंसं विरजन किंवा ह्यातलंच थोडंसं औषध ठेवून पुन्हा दुसरी बॅच आपण ह्याच्यापासून बनवू शकतो. तर हा एक विशिष्ट प्रकारचा ठराविक चांगल्या प्रकारचा बॅक्टेरिया ह्याच्यापासून ह्या औषधापासून बनल्यानंतर पुन्हा जर आपण बनवायला गेलो तर बऱ्याचशा वेळा नको असणारे बॅक्टेरिया हे त्याच्यामध्ये वाढत जातात. त्यामुळे एक बॅच एका औषधात 1 लिटरपासून 20 लिटर बनवणे सेफ आहे, पण पुन्हा त्या 20 लिटरपासून 1 लिटर शिल्लक ठेवून पुन्हा 20 लिटर बनवणे कदाचित चांगलं नाही. त्यामुळं एका औषधाची एकच बॅच घ्या. हे 20 एकदा बनवल्यानंतर कंपनीच्या म्हणण्यानुसार 30-35 दिवसामध्ये आपण हे वापरलं पाहिजे. आणि आपल्याकडे लहान मोठे 100 प्राणी आहेत, त्यामुळे आपल्याला हे 20 दिवसाचंच औषध आहे. आता हे तयार झाल्याच्या नंतर कशा प्रकारे वास येतो काय ते नक्कीच मी तुम्हाला सांगेल.